गावची आपली तिजावली आपली शॉपिंग झाली ही सगळी राहुलची शॉपिंग आहे, माझी काही नाही येत. राहुलची सगळी मिठाई घेतलेली आहे. आपण आलो मिठाईच्या दुकानामध्ये राहुल घ्यायची मिठाई. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सगळ्यांना. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एवढा उशिरा सुरू करण्याचं कारण काय माहिती आहे का? आता वाजले 10. एवढा उशीर म्हणजे करण्याचं कारण काय माहिती आहे का? सकाळ उठलो लेट बसलो म्हणलं आता मोबाईल खाली 28% चार्जिंग. मला आता काय आपलं आज एक्स्ट्रा लेक्चर आहे केमिस्ट्रीचं आणि आपल्याला यायचं आज 11:15 वाजता कॉलेजला. थोड्या वेळ लेक्चर लावतो, जेवण करतो, मग जो आपल्या कॉलेजला. तर आपला जो आजचा दिवस आहे, आजचा दिवस आपला 365 दिवसापैकी आजचा आपला जो चॅलेंजचा दिवस आहे तो आहे आज 35वा दिवस. फायनली 30 दिवस होऊन आज 5 दिवस कंप्लीट झाले. तर आज आपलं सगळं आवडून जेवण वगैरे करून आणि आपल्या कॉलेजला काहीच फायनली कॉलेजला टाइम झालेला आहे. आता वाजले 11 सार्थक वाढलं आहे. तर चला आता जो आपण कॉलेजला आज मी डबल चप्पल आणली आहे. सार्थक वाढलं आहे, सार्थक घ्यायच्या मॅथ प्रॅक्टिकलची होईल, पैशाची वेळ गाडीकडे. तर चला अजून आहे कॉलेजमध्ये. काहीच आम्ही आलो कॉलेजमध्ये. आज आम्हाला बिना आयडेंटिटी कार्डची एंट्री नव्हती. ते आयडेंटिटी कार्ड काढायला लावलं आम्हाला. तर तिथं नवीन वॉच मिळाली तर सिक्युरिटी म्हणून. चला जाऊ आपण लेक्चरमध्ये. आज एक्स्ट्रा लेक्चर आहे. लेक्चर शिकतो भरलेला असणार कारण की बाहेर काय पोरं दिसणार लक्षात. हे सगळे BCSचे पोरं येतं. आपलं जायचं आता लेक्चरमध्ये डायरेक्ट. आज बडी मॅडमचं लेक्चर आहे केमिस्ट्रीचं एक्स्ट्रा. तर चला आज जाऊ लेक्चरमध्ये. इथं आलो तर इथं बडे मॅडमने क्लासरूमचा दराजा लावून घातलेला होता. याला दिलं बाहेर काढून, याला सगळ्याला बाहेर दिलं काढून. आम्ही आता लेक्चरमध्ये जात नाहीत. आम्हाला आधी त्यांनी वॉर्निंग दिली, त्यामुळे आपण जातच नाही बाबा. मी जाणार होतो पण हे म्हणले नगर त्यांनी फोर्स केला नगर जाऊन द्या, आता मी पण जात नाही. तर गाईज मगाचं आपण जे लेक्चरला यायचं ते लेक्चर आपण केलंय. हे कृष्णा आणि वेद म्हणत होते बडे मॅडम काय लेक्चर घेत नाही. आणि आपण लेक्चर घेतले ना आपला क्लासरूम तो आहे 3 नंबरचा. आपण सगळ्यात वरच्या फ्लोअरवर आहेत आपण. तर आता 15 मिनिटचा ब्रेक झालेला आहे. 15 मिनिटं झाली की डबल एक लेक्चर वाढणार, आपले 2-3 लेक्चर वाढणार. 3 लेक्चर नंतर आपल्याला घरी आता डायरेक्ट. तर चला थोडं बसू तो डायरेक्ट लेक्चरमध्ये. तर काही 15 मिनिटाच्या लेक्चर म्हणलं आपण फायनली लेक्चर. तर लेक्चर करून भेटून 3 लेक्चरच्या नंतर 15 मिनिटं ब्रेक होती. तर काहीच फायनली 3 लेक्चर सोडून आता मी चाललो आहे घरी. 3 लेक्चर केले, 15 मिनिट ब्रेक झाला. त्याचं काही इम्पॉर्टंट लेक्चर नाही येतं आपलं. तेवढीच घरी बायोलॉजी क्वेश्चनवर लिहून होईल. तर काहीच फायनली मी आलो आहे घरी. मला येऊन बराच वेळ झाला होता. मी कॉलेजवरून फक्त आलो पण आता अर्धा तास मला नाही का जर मी मोबाईल चेक केला आपलं म्हणजे YT स्टुडिओ त्याची ॲनालिसिस केली. तर म्हणलं व्हिडिओ करून. तर आता मला बरंच आवरायचं आहे. तर आता जेवण करतो. सकाळ धरून जेवण नाही केलं. सकाळी जेवण गेलो त्याच्यावर जेवण नाही केलं. तर म्हणजे आज काय कॉलेज एवढं काही इंटरेस्टिंग नव्हतं. आज त्याला जर मी राहून तर गेलो तर बाहेर तर करू तर सध्या आता नाही. मला का डबल बायोलॉजीचं क्वेश्चन भरलेलं बसायचं बाहेर झालं. आज फायनल क्वेश्चन पेपर आहे आज आपली. आज नाही उद्या फायनल क्वेश्चन आहे. फायनल क्वेश्चन पेपर आहे. आणि एक राहील तेवढं झालं आपलं बायोलॉजीचं. तर चला आता सगळं कामावरून. तर काही जीवनात काही पण करा पण राहुल सारखे काही मित्र पाहू नका. कारण की कालच्या तिच्यावर आणलं, आजच्या तिच्यावर आणलं माझं नाही का जवळपास अर्धा 2 तास म्हणजे टाईम वेळ गेला. तर आज ते फक्त कोणत्या कारणासाठी आलाय काय करायचं राहुल तुला? हां नाश्ता करायचा आहे त्याला. बघा नाश्ता करण्यासाठी फक्त तुम्ही जा. नाश्ता नाही करा दुसरं काहीतरी काय माहिती मला. मग माझं मग काय माझं चप्पल शिवाय माझी चप्पल तुझी त्याला आपलं मग काम होईल. त्याचं मग काम होईल त्याच्या गाडीचं पेट्रोल संपलं. पेट्रोलची एक लई मध्ये गोष्ट आहे. पेट्रोल टाकलं मॅडम भेटले. मॅडम ब्लॉक नाही काढता आला आणि आपण ते जाऊ प्रॉपर आलं ती जाऊमध्ये. आज ती जाऊमध्ये ब्लॉक काढला आता बघा. जायला उसरला का थंडी वाजत. आज काय म्हणजे फुल बाहेरचं शर्ट नाही आहे. हा बाहेरचं शर्ट आहे. फार थंडी वाजत. आपण आलो मिठाईच्या दुकानामध्ये राहुल घ्यायची मिठाई. आपल्याला महाराष्ट्रात नाही जास्त करून नाही का मिठाईच्या दुकान ते नाही का राजस्थानी लोक करतात. हे राजस्थानी येतं. तर बघा जे राजस्थानी त्यांचं आणि आपलं महाराष्ट्रामध्ये लोकांचं ही जी मिठाई खाण्याची पद्धत, मिठाई बनवण्याची पद्धती, खाण्याची पद्धती फार वेगळी. यांची तुम्ही म्हणजे यांची तुम्ही हे बघा सेटअप बघा. हे बघा सेटअप. हे बघा सेटअप. 180 280 रुपये किलो 70 रुपये पावसा.
आपली चप्पल शिवायला माझी चप्पल तुटलेली आहे आणि राहुल चप्पल आली होती 2-3 दिवस. आता फायनली माझी चप्पल नीट होईल. एवढी चप्पल शिवा बरं. आपलं चॅलेंज कमी होतं तर टिकली पाहिजे. एक वर्ष चॅलेंज नाही टिकली तर पाहिजे. हां बोट बसेल का? हां बरोबर होती नीट करू तर नीट जाऊ. फायनली आपली चप्पल नीट हो राहिली. बाबा म्हणून राहिले तर बाबा दिवसात किती कमी येतं बरं कमी? हां दिवसात 400-500 कमी देते. त्याच्यामुळे मेहनत पण भरपूर आहे मित्रांनो. दिवसभर इथं उन्हात बसून राहायचं जोक नाही. चला फायनली आपली झाली चप्पल नीट थोड्या वेळात. काहीच आहे आलो तेच गावमध्ये आमच्या विचारायला नाही आलो जिलेबी दुकानामध्ये राहुल आणि मी गेला ब्लॉगमध्ये आम्ही काउंटर घेऊ पाहिजे. आमचं म्हणणं काय जिलेबी घ्यायची हा जिलेबी खायची. राहुल म्हणतो की ना बाईला कळून नाही द्यायचं. त्या बाईला कोण नाही द्यायचं पण आपण तरी पण नाही येणार. राहुल तू घेणार फायनल तर काहीच फायनली सगळी तिजावली आपली शॉपिंग झाली. सगळी राहुलची शॉपिंग आहे माझी काही नाही येतं. राहुलची सगळी मिठाई घेतलेली आहे. राहुलला जायची पोरगी बघायला. राहुलला स्वतः पर्सनल बापू जोडाचा घरी पाठ नाही खरंच जात नाही पाठ करे नाही खरंच जायचं राहुलला पोरगी बघायला. आता आपण एवढी मिठाई घेऊन घरी जाऊन काय पुरीकडे जाणार आहे आपल्याकडे नाही. आपल्याला घ्यायचं आहे त्याला डावा आता त्याला डावून त्या तो पुढे तर काही झालो मी फायनल तिच्यावरून. आता मला लिहायची आपल्या बायोलॉजीचं मगाचं सेक्शन डी म्हणले 2 क्वेश्चन राहिले तेवढं क्वेश्चन घेतो लिहून. नंतर आपला बायोलॉजीचाच क्लासरूमचा अभ्यास करायचा तेवढं करून आणि नंतर मग जाऊ थोड्या बाहेर. तर आता तुम्ही आता वाटले 7:30 तर आपण 9-10 वाजता थोड्या वेळ बाहेर. तर काहीच फायनली माझं संध्याकाळचं डिनरवर झालेलं आहे. आता वाजले 9 तर माझं डिनर झालं. मी बसलो आता तुरीच्या शेंगा खायला. तुरीच्या शेंगा ह्या नाही का म्हणजे तोडून आणायच्या आणि कढईत गरम पाण्यात टाकायच्या आणि ते झालं की ते काय ताट द्यायचं आणि मीठ टाकायचं मग खाऊन बघायचं असं लागतं. एकदम क्वालिटी लागतात भारी. इथं जी मिठातल्या शेंगा म्हणतात त्याला तुरीच्या भारी लागतात. असं घ्यायचं असे दाणे काढायचे. मी फर्स्ट टाइम म्हणजे याच्या आधी खाल्ले आहेत लय बार खाल्ले आहेत. आता विंटर लागला ना तर ह्या विंटरमध्ये मी फर्स्ट टाइम खाऊ राहिलो आहे. त्यावेळेस दाणे घ्यायचे असे खायचे एकदम बेस्ट लागतं. म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती पण बाहेरच्या लोकांना भेटत नाहीत. म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांना काही जाणं भेटत नाहीत. मुंबईतल्या लोकांना भेटत नाही. आपल्याला भेटतंय आपण याचा आनंद घेतला पाहिजे. आणि रानमेवा म्हणतात हे झालं बोरं झालं आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत. चिंच झालं म्हणजे असे रानातले जे येणारे पदार्थ येतं ते खाल्ले पाहिजे. तर आता मी घेतो एवढं फस्त करून मग दूध आता 9-10 वाजता दूध आपण मग बाहेर राहता आणि आपलं एक राहिलेलं भरपूर त्याला घेऊ ते फस्त करून एकदम बेस्ट लागते. तरी मी पाणी आलं पाणी जर असलं पाणी लई क्वालिटी लागतं. मग हे बघ जरा अशी जर घोस जर आणली ना अशी घोस अशी जर उकडायला जर टाकली ना
लाजवाब, नादच नाही करायचा. ह्याच्यापेक्षा भारी नाही का रानमेवा तुम्हाला कुठेच भेटणार नाही. शहरातल्या लोकांना बघायला सगळं भेटत नाही. गव्हाचं हुरडा झालं, ज्वारीचं हुरडा झालं, आणखी शेंगा झालं, चिंच झालं, मकाची कणस झालं, हे शहरातल्या लोकांना बघायला भेटतच नाही. त्यांना त्यांचं तिकडलं ते चायनीज बर्गर ते आपल्यासारखे लोक म्हणजे राहतच नाहीत. आणि त्याला इकडं आलं त्यांचं इकडं आलं का ते त्यांना आपलं गावाकडलं वातावरण सेट होत नाही, लगेच दुःख नाही वाढण्याचं. त्याच्यामुळे का आपण आपलं गावाकडलंच नेचर राहायचं. आजकालच्या म्हणजे लोकांना म्हणजे पोरांचं आजकालची पिढी काय आहे, झालं की लई गाव शहरात पळायचं. पण आपली ही विसरलं नाही पाहिजे. तर तेवढं फस्त करून आता गाईज आता वाजले 11 संध्याकाळची. फायनली आपली 2024ची बायोलॉजी क्वेश्चन पेपर सगळी लिहून झालेली आहे. आता फक्त 2 लिहायच्या आणि लगेच म्हणजे चेक करून घ्यायचं म्हणजे झाला आपला बायोलॉजीचा विषय संपला. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ मी जस्ट थांबवतो. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि उद्याच्याला संडे, तर उद्याला एक नवीन गोष्ट घडणार आहे म्हणजे ती गोष्ट होणार आहे. तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. आजचा व्हिडिओ मी जस्ट थांबवतो. आणि जो आपला व्हिडिओ बघणार जो कॉन्फिडन्स असा स्ट्रॉंग ठेवा. तर आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि शेअर करा. आपला व्हिडिओ बघण्याचा जो कॉन्फिडन्स आहे तो कॉन्फिडन्स असा स्ट्रॉंग ठेवा जेणेकरून आपला व्हिडिओ बघायला तुम्हाला मजा येईल. तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.